स्टुडंट. हाऊ आर यू? सध्या तरी एक्झामचं वातावरण आहे आणि सर्वजण फुल टेन्शनमध्ये आहेत. कारण ह्या वर्षी 2 वर्षानंतर ऑफलाईन पद्धतीने एक्झाम होत आहे रेग्युलर बोर्डप्रमाणे. तर टेन्शन घेण्याचं काही कारण नाही आहे. वर्षभर आपण तर पूर्णपणे स्टडी केलेलाच आहे. पण हे 20 दिवस एक्झामच्या अगोदरचे 20 दिवस त्यामध्ये आपण कसा स्टडी करायचा, सिक्वेन्स वाईज एक टाईम टेबलप्रमाणे प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या सब्जेक्ट घेऊन त्यातला कुठला पॉईंट त्याला कितपर्यंत महत्त्व द्यायचं ह्या गोष्टींचं आपण स्टडी करूया. बघा, मी या ठिकाणी तुम्हाला सायन्स पार्ट 1 आणि पार्ट 2 यामध्ये 10 लेसन पार्ट 1चे आहेत, 10 लेसन पार्ट 2चे आहेत. तर 20 डेज बिफोर एक्झाम इन 20 लेसन. 20 डेजमध्ये आपण 20 लेसन एक तासामध्ये एक लेसन कवरअप करू शकतो. तर त्याचा फक्त एक सिक्वेन्स वाईज आणि एक जर आयडिओलॉजिकली स्टडी केला तरीही सायन्समध्ये आपण डिस्टिंक्शन सहजपणे मिळवू शकतो. त्याच्यामध्ये काहीही अवघड नाही आहे. तर बघा, आता फर्स्ट लेसनमध्ये जर सपोज आपण बघितला, रिड्युसिंग पार्ट तर आहेच, त्याचबरोबर आपण रिड्युसिंग पार्टच्या व्यतिरिक्त कुठल्या लेसनला किती वेटेज देऊन त्याच्यावरती आपण कसा स्टडी केला पाहिजे या बाबतीत थोडीशी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे. तर बघा, आपला पार्ट फर्स्ट आहे हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. आता जनरली जर स्टडी करायला घेतला तर आपण प्रिव्हियस इयरच्या किंवा 21 सेट्सचा सुद्धा स्टडी करू शकतो. बऱ्याचदा असं होतं, मॅक्झिमम क्वेश्चन रिपीट येतात. एखादा क्वेश्चन असेल, आता फॉर एक्झाम्पल सपोज ट्रान्स्क्रिप्शन आणि ट्रान्सलेशन किंवा ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशनचा डिफरन्स येऊ शकतो किंवा डेफिनेशन किंवा डिस्क्राईब करण्यासाठी 2 मार्क्सचा क्वेश्चन असू शकतो. तर असे काही मुद्दे आहेत किंवा असे काही पर्टिक्युलर पॉईंट्स आहेत ज्याच्यावरती रिपीट क्वेश्चन येत असतात. मग असे पॉईंट्स आपण माइंडमध्ये सेट करून त्याला परफेक्ट करू शकतो, जेणेकरून त्याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन आले तर आपण ते इझिली हँडल करू शकतो आणि छान पद्धतीने आपण मार्क्स मिळवू शकतो. आता थोडक्यात आपण जर हेरिडिटी आणि इव्हॉल्युशनमध्ये स्टडी करायला घेतलं तर वी नो दॅट व्हॉट इज मीन बाय हेरिडिटी. हेरिडिटी मीन्स व्हॉट, आपण 7th 8th 9th 10th कंटिन्यू 3 इयर्स प्रिव्हियसमध्ये हेरिडिटीचा आणि व्हॅरिएशन्सचा किंवा हेरिडिटी अँड इव्हॉल्युशनचा स्टडी केलेला आहे. वी नो दॅट हेरिडिटी मीन्स व्हॉट, सम बायोलॉजिकल कॅरेक्टर्स आर ट्रान्सफर फ्रॉम वन जनरेशन टू देअर नेक्स्ट जनरेशन, दॅट इज द हेरिडिटी. आता 10thला आपल्याला थोडंसं ॲडव्हान्समध्ये जर गेलो तर ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन ह्या 3 कन्सेप्ट आहेत जे आपण 1 बाय 1 बघूया. आता फर्स्ट जर ट्रान्स्क्रिप्शन, व्हॉट इज मीन बाय ट्रान्स्क्रिप्शन? ट्रान्स्क्रिप्शन इज द RNA सिंथेसिस प्रोसेस. इट इज द RNA. एक मग माइंडमध्ये सेट ठेवायचे की ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय, की RNA सिंथेसिस प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये RNAचं सिंथेसिस केलं जातं. मग कुठलं आहे? आता वी नो दॅट RNA अँड DNA मीन्स व्हॉट, न्यूक्लिक ॲसिड. सम न्यूक्लिओटाइड्स आर प्रेझेंट इन देअर. मग त्या गोष्टी अशा काही आहेत की ज्या आपण कन्फर्म किंवा शुअर आहोत की हां ही गोष्ट आहे, मग ती कंटिन्यू लक्षातच ठेवायची आहे, त्याच्यापेक्षा वेगळं काही येत नाही. जर आपल्याला कन्फर्म त्याचा आन्सर 100% करेक्ट येत नसेल तरीही आपण कमीत कमी 70% त्याचा आन्सर राईट करू शकतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल ट्रान्स्क्रिप्शन. आता ट्रान्स्क्रिप्शन जर विचारलं तर ट्रान्स्क्रिप्शन मध्ये तुम्ही RNA सिंथेसिस राईट करू शकता. आता RNA सिंथेसिस म्हणजे काय? द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिओटाइड्स इन mRNA. आपण 9th स्टँडर्डला बघितलं तर RNAचे 3 टाईप आहेत, mRNA, tRNA आणि rRNA. तर ह्या 3मध्ये जो मॅसेंजर RNA आहे mRNA, दॅट न्यूक्लिओटाइड्स इन mRNA being produced always complementary to the DNA strand used for the synthesis. आणि ह्या सिंथेसिस नंतर दिस इज युरॅसिल इन RNA इन्स्टेड ऑफ थायमिन ऑफ DNA. आता DNAचा स्ट्रँड आहे ज्याच्यामध्ये थायमिन, ग्वानाइन वेगळे नायट्रोजनस सबस्टन्सेस आहेत. तर RNA सिंथेसिस ज्यावेळेस ट्रान्स्क्रिप्शन्समध्ये होतं तर त्याच्यामध्ये RNA हा युरॅसिलमध्ये RNA सिंथेसिस केला जातो इन्स्टेड ऑफ DNA
थायमिन ऑफ DNA. DNAचा जो स्ट्रँड आहे आणि त्याच्यामध्ये जे थायमिन आहे त्याच्या इन्स्टेड RNA आपण तिथे प्लेस करतो. दॅट इज द RNA सिंथेसिस अँड दिस RNA सिंथेसिस इज कॉल्ड ॲज द ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस. ओके. मग नेक्स्ट वन आहे हिअर ट्रिपलेट कोडॉन इज ऑल्सो important process. Like a code for each amino acid consists of 3 nucleotides. एक जो अमाइनो ॲसिड आहे that consists of 3 nucleotides and these 3 nucleotides are called as a triplet codon. Okay, this is called as the triplet codon. आता इथे आपण ट्रान्स्क्रिप्शन मीन्स व्हॉट अँड ट्रिपलेट कोडॉन मीन्स व्हॉट. आणि आपल्याला माहिती आहे ट्रान्स्क्रिप्शनमध्ये काय केलं आहे आपण फक्त DNA जो DNA स्ट्रँडमध्ये जो थायमिन आहे त्याच्याऐवजी आपण RNAला प्लेस केलेला आहे इन्स्टेड ऑफ थायमिन इन अ DNA. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज द ट्रान्स्क्रिप्शन. ही आहे ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस. नेक्स्ट वन आहे ट्रान्सलेशन प्रोसेस. देन ट्रान्सलेशन प्रोसेस मीन्स व्हॉट. आता mRNA म्हटल्यानंतर आपण काय म्हणणार की ट्रान्स्क्रिप्शन. ट्रान्सलेशनमध्ये tRNA that are take a part as a tRNA. We know that message on mRNA amino acids are supplied by the tRNA. tRNAचं फंक्शन काय आहे ट्रान्सफर करणे सप्लाय करणे. mRNA मीन्स messenger RNA, tRNA मीन्स ट्रान्सपोर्ट RNA that supply a amino acid and for this purpose tRNA has a anticodon having a complementary sequence to the codon of a mRNA and this is called as a translation. Translation means what. थोडक्यात की ट्रान्सफर करणे. The tRNA transfer RNA take part of a translation process. Okay, here two concepts are clear like a transcription and ट्रान्सलेशन. ट्रान्स्क्रिप्शनमध्ये mRNA मॅसेंजर RNA लक्षात ठेवायचं आहे आणि ट्रान्सलेशनमध्ये tRNA लक्षातच ठेवायचं आहे. आफ्टर दॅट ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलोकेशनमध्ये आपण काय करतो जनरली द रायबोझोम स्कीम्स ऑफ मुव्हिंग फ्रॉम वन एंड ऑफ mRNA टू द अदर एंड ऑफ द डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोडॉन. आता इथे आपण ट्रिपलेट कोडॉन बघितले. ट्रिपलेट कोडॉन मीन्स व्हॉट 3 न्यूक्लिओटाइड्स. mRNAच्या फर्स्ट जो फॉर्म आहे किंवा फर्स्ट एंड आहे त्यापासून तर लास्टचा जो एंड आहे तिथपर्यंतचा जो डिस्टन्स आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सलोकेशन. ओके, तर ह्या 3 कन्सेप्ट आपण जनरली लक्षात ठेवू शकतो. ह्याच्यावरती कमीत कमी 2 मार्क्सचा क्वेश्चन्स हमखास विचारला जातो. तर ह्या 3 कन्सेप्ट तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इव्हॉल्युशन. आता इव्हॉल्युशनमध्ये जनरली जर आपल्याला विचारलं तर इव्हॉल्युशनरी हिस्ट्री विचारतील मीन्स दॅट इज द थेरी ऑफ इव्हॉल्युशन. तर इव्हॉल्युशनची थेरी कधी झाली, इव्हॉल्युशन कसं झालं. वी नो दॅट इव्हॉल्युशन मीन्स व्हॉट अ ग्रॅज्युअल चेंजेस अँड इट इज अ लाँग टर्म प्रोसेस किंवा लाँग ड्युरेशन प्रोसेस. मग थेरी ऑफ इव्हॉल्युशनमध्ये आपण जनरली फर्स्ट लिव्हिंग जे मटेरियल होतं कुठे सापडलं कसं सापडलं तेव्हापासून तर आत्तापर्यंतचे जे सॅपियन किंवा वेल ब्रेन मॅच्युअर्ड ह्युमन बिईंग्स आहेत तिथपर्यंत आपण त्याची हिस्ट्री जी आहे हिस्टोग्राफिकल लिहू शकतो. नंतर काही इव्हिडन्सेस. आता इव्हॉल्युशन कसं झालं त्याच्यावरती काहीतरी आपल्याला इव्हिडन्स हवा किंवा कुठेतरी काहीतरी हवं त्याच्यानुसार आपण ते मान्य करू शकतो की दॅट मीन्स इव्हॉल्युशन टेक प्लेस दॅट इज द प्रोसेस. ओके, मग वेगवेगळे इव्हिडन्सेस आहे लाईक अ मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस, ॲनाटॉमिकल इव्हिडन्सेस, वेस्टिजियल्स ऑर्गन्स मीन्स व्हॉट, पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्सेस. ऑल दीज इव्हिडन्सेस हे सर्व जे इव्हिडन्सेस आहेत यांच्यापासून फक्त आपण एकच लक्षात घेऊ शकतो आवर अनसेस्टर वॉज सेम. आपले जे अनसेस्टर होते ते कसे होते सेम होते. आता ह्यांचा आपण ज्यावेळेस स्टडी करतो तर त्यावेळेस आपण एक स्टडी करताना नेहमी डिस्टिंग्विश पद्धतीने स्टडी केला पाहिजे. फॉर एक्झाम्पल मॉर्फॉलॉजिकल अँड ॲनाटॉमिकल. मॉर्फॉलॉजिकल म्हणजे काय आपण एक फेस किंवा एक फिजिकल स्ट्रक्चरचा स्टडी केलेला आहे. ॲनाटॉमिकल म्हणजे इनसाइड द बॉडी बोनचं स्ट्रक्चर असेल किंवा व्हॉटेवर त्याचा एक स्टडी करतो. मग त्याच्यावरून आपण इव्हिडन्सेस काय आहे आणि आपल्याला फक्त काय पर्पज होता त्याचा की ॲन्सेस्टर वॉज सेम. तर हे आपला क्लिअर झाला इथे म्हणू शकतो. दॅट्स वाय ज्यावेळेस तुम्ही स्टडी करायला घेताय तर त्यावेळेस कम्पॅरेटिव्हली स्टडी करा किंवा
डिफरंट पद्धतीने स्टडी करा. नेहमी 2 पॉईंट घ्यायचे आणि दोघांना कंपेअर करायचं एकमेकांशी. अशाने काय होते, दोनही पॉईंट क्लिअर होतात आणि इझिली लक्षात राहतात. ही ट्रिक आहे एक, करून बघा. एक छान पद्धतीने आपण इझिली ते लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे.